29 जुलै रोजी वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह अन्य 12 ठिकाणी जे आहे ईडीने छापा टाकला होता। या छाप्यादरम्यान जे आहे ईडीच्या हाताला 1,33,00,000ची रोख रक्कम आणि सबळ पुरावे आणि कागदपत्र हाताशी लागलेले आहेत। ही कारवाई जर बघितलं तर वसई-विरार मध्ये एकच खळबळ माजलेली होती। नगररचना विभागाचे उपसंचालक YS रेड्डी यांच्यावरती देखील ईडीने कारवाई करून करोडो रुपयाची संपत्ती जी आहे जप्त केली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी आयुक्तांचा देखील यामध्ये समावेश असल्याचं ईडीला निदर्शनास आल्यानंतर ईडीने जे आहे वसई-विरार महापालिकेच्या आयुक्त अनिल कुमार पवार यांचा निरोप समारंभ झाल्याच्या नंतर ही कारवाई जी आहे दुसऱ्या दिवशीच त्यांच्या शासकीय निवासस्थानावरती केली होती। जवळपास 18 तास जे आहे या शासकीय निवासस्थानावरती ईडीने ही चौकशी केली होती आणि त्यामधून जे आहे या चौकशीत आयुक्तांच्या घरी आणि इतर ठिकाणी देखील ही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली होती। ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने 29 जुलै 2025 रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा PMLA 2002 अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक आणि सटाणा येथे अशा 12 ठिकाणी छापे टाकले होते। या कारवाईमध्ये जे आहे संबंधित अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचं ईडीच्या निदर्शनास आले होते। ईडीने या प्रकरणी चौकशी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय यांनी बिल्डर, स्थानिक दबंग व इतरांविरोधात दाखल केलेल्या अनेक FIRच्या आधारे सुरू केली होती। यामध्ये जे आहे 41 अनधिकृत इमारती प्रकरणात नालासोपारा पूर्वेच्या डम्पिंग ग्राउंड आणि मलनिसरणाच्या जागेवरती अनधिकृत 41 इमारती बांधण्यात आल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई जी आहे बिल्डर्स आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती फोफावली होती। त्यामुळे जे आहे यामध्ये जे आहे मेन मुख्य जे आहेत वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार असल्याची माहिती जी आहे ईडीला मिळाल्यानंतर ही कारवाई जी आहे सबळ पुराव्याच्या आधारे ईडीने 12 ठिकाणी केलेली आहे आणि या कारवाईमध्ये जे आहेत जवळपास 1,33,00,000ची रोख रक्कम आणि इतर दस्तावेज देखील मिळून आलेले आहेत। या कारवाईमध्ये जे आहे आयुक्तांनी संबंधित कंपन्या बनवल्या होत्या आणि याच कंपन्यांच्या माध्यमातून यांचा आर्थिक उलाढाल होत असल्याचं देखील ईडीच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे जे आहे वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह अन्य आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, या ठिकाणचे ठेकेदार असतील, ह्या सर्वांचा जो भ्रष्टाचार आहे हा बाहेर आलेला आहे। त्यामुळे जे आता या सर्व कारवाईमध्ये जे आहे अजून कोणाचा नंबर लागणार ही देखील या देखील प्रतिक्रिया उमटत आहेत। त्यामुळे जे आहे आता यामध्ये अजून कोणते कोणते मासे गळाला लागणार आणि या कारवाईमुळे खरंच वसई-विरारचा भ्रष्टाचार थांबणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।